नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, आपण सिल्क साडीचे ब्लाऊज पाहणार आहोत. खूप सुंदर डिझाईन होणार आहे आणि मी जे आहे तो भाईला थोडासा जॉईंट दिलाय आणि जॉईंट देऊन मी जे काठाचे कापड आहे ते थोडे वाचवले आणि त्याच्यामध्ये ही डिझाईन बनवलेली आहे. कस्टमरला तर डिझाईनचीच ब्लाऊज तयार करायचे होते म्हणून मी ही आयडिया वापरली. पहा, गळा रुंदी घेतली 2.25 इंच आणि खालच्या साईडला घेतलेली आहे 3 इंच. असे चौकोनी बॉक्स आखून घेतला. तुम्ही कोणत्याही मापाच्या ब्लाऊजला ही डिझाईन बनवू शकता. एक चौकोन बॉक्स आखल्यानंतर परत खाली मी रेष ओढून घेतलेली आहे आणि जसा आकार पाहिजे आहे मला त्या पद्धतीने मी आकार टाकून घेतला. जसे आखले आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे. ह्याला कॉन्ट्रास्ट कलरची पाइपिंग वापरणार आहे, त्याच्यामुळे अजूनच डिझाईन जे आहे ते खूपच सुंदर तयार होणार आहे. अस्तरचा पार्ट कट करून झाला. आता मेन फॅब्रिकचाही कट करूया. आपला अस्तरचा भाग आणि मेन फॅब्रिकचा भाग कट करून झालेला आहे. आता अस्तरला जे आहे ते अस्तरवर पाइपिंग लावून घेणार आहे. ते पहा, मी गोल्डन कलरची पाइपिंग घेतलेली आहे. जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पाइपिंग आणि जे अस्तरचे कापड आहे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि एकदम काठाने मशीनचा टिप मारलेली आहे, म्हणजे पाइपिंग जे आहे ते एकदम बारीक आणि नाजूक येते. ह्या पद्धतीने अशी जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे ठेवून घेऊन पूर्ण जी पाइपिंगची पट्टी आहे ती जॉईन करून घेतली. पाइपिंग जे आहे ते जॉईन करून झाली. एक्स्ट्राची कट करून घेतली. जे छोटे छोटे दोरे आले ते कट करून घ्यायचे. याच्यावर आपल्याला आता मेन फॅब्रिक जे आहे ते ठेवून घ्यायचे आहे आणि आपल्याला टिप मारलेली दिसण्यासाठी आपण अस्तरवरून आपण जे आहे ते टिप मारणार आहोत, म्हणजे आपल्याला टिप मारताना एकदम व्यवस्थित येते आणि बरोबर पाइपिंग व्यवस्थित आणि फिनिशिंग येते. आणि जी पाइपिंगची टिप मारलेली असते मशीनची ती त्याच शिलाईवरून आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे. पहिल्या टिपेवरच आपण पूर्ण जे गळ्याची डिझाईन आहे त्याला टिप मारून घेतली, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतले. एकदा चेक करूया की व्यवस्थित आलेले आहे का. एखाद्या वेळेस मागे टिप मारताना आपले थोडीफार मागे पुढे होऊ शकते. आपले एकदम बरोबर आणि परफेक्ट असे आलेले आहे. एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेतले. आता ह्याला छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे आपल्याला पलटी मारायची, त्यामुळे व्यवस्थित येते. कुठे झोळ वगैरे काहीच येत नाही. हे पहा, छोटे छोटे कट्स मारले. आता हे पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे असे व्यवस्थित करून घेऊन परत आपल्याला एक टिप मारायची आणि ही टिप मारताना जी आपली पाइपिंग आणि जे मेन फॅब्रिक असते त्याचे दोन्हीचा जो जॉईंट असतो त्या खचेतून आपली ही टिप आली पाहिजे. ही काळजी घ्यायची, म्हणजे फिनिशिंगने ब्लाऊज तयार होते. आता चारही साइड आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून घेतले. एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेऊयात. एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. तर ह्याच पद्धतीने मी दुसराही पार्ट तयार करणार आहे. दोन्ही पार्ट तयार झाले आहे. आता टक्स मारून घ्यायचा. दोन्ही साईडला टक्स मारून घेतले. एक नख मारले, म्हणजे कसे डिझाईन जे आपण टक्स मारलेला असतो डिझाईनच्या साईडला ते एकदम फिनिशिंग येते. नख मारले म्हणजे डिझाईन तयार करण्यासाठी. जो काठाचा तुकडा कट केलेला होता तो अस्तर आणि त्याच्या बरोबरच एक अस्तर कट करून घेतले आणि खालच्या साईडने टिप मारून घेतली. आणि दोन्ही पार्ट एकमेकावर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे, कारण ह्याला एका साईडला पाइपिंग केलेली आहे, त्यामुळे पाइपिंग केल्यामुळे अस्तरला टिप मारून घेऊन दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून जॉईन करून घेतले. एक डबल टिप मारून घ्यायची, म्हणजे जे जो पाठीचा भाग असतो तो व्यवस्थित येतो. तिन्ही साइड परत जॉईन करून घेतल्या. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले. आता आपल्याला उंची पाहिजे आहे, किती आहे आपली जी पाठीची उंची आहे तेवढी किती आहे ते एक्स्ट्राचे कापड मोजून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे.
आणि त्यालाही अशी पायपिंग लावून घेणार आहे. गोल्डन कलरची पायपिंग ठेवून जी गळ्याला लावलेली आहे तीच पायपिंग आपण पाठीच्या साईडलाही म्हणजे पॅच साठी लावणार आहोत. पायपिंग लावून घेतली. आता यालाही परत आतल्या साईडला दुमडून घेऊन टिप मारून घ्यायची. पॅच जे आहे तो तयार झालेला आहे. खाली पायपिंग लावलेल्या साईडला डबल टिप मारून घेतली. म्हणजे 1 टंचनच्या अंतराने दुसरी टिप मारलेली आहे. आता खालची जी आपण डिझाईन जे पाठीचा भाग आहे त्याला डिझाईन जी तयार केलेली आहे त्याला पट्टी लावून घेऊया. कारण पॅचला जे आहे ते पायपिंग असल्यामुळे आपण फक्त साईड पार्टला पट्टी लावली. नंतर आपण पॅचला जर पायपिंग नसती तर आपण पूर्ण पाठीच्या भागाला पूर्ण पट्टी अखंड पट्टी लावून घेतली असती. पट्टी लावून घेतली आणि एक दाब टिप मारली आणि आतल्या साईडला दुमडून घेतली. त्याच्यावर 5 नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे. कारण आपल्याला त्याला तुरपाई करायची आहे. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता पॅच जॉईन करूया. असे व्यवस्थित ठेवून घ्यायचा. त्याला टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे टिप मारायला सोपे जाते. एकदा चेक करायचे. जो आपण तुकडा काढलेला असतो तो ठेवून घेऊन चेक केला तरी तुमची डिझाईन जी आहे ते परफेक्ट येणार आहे. ह्या पद्धतीने मी चेक करून घेतले आणि पार्ट जो आहे तो जॉईन करून घेतला. पार्ट जो जिथे जॉईन करायचा आहे तिथे थोडे मागे पुढे करून लॉक करून घ्यायचे खालच्या आणि वरच्या साईडला. एक साईड जॉईन करून झाली. आता ह्याच पद्धतीने दुसरी साईड जॉईन करूया. असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि खालच्या वरच्या दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचे. म्हणजे डिझाईन जे आहे ते एकदम व्यवस्थित आणि आपण ब्लाऊज अंगात घातल्यानंतर उकलण्याचे भी चान्सेस राहत नाहीत लॉक केले म्हणजे. डिझाईन जे आहे ते एकदम व्यवस्थित जॉईन झालेली आहे. आता याला जे आहे ते मी 1 टंचनच्या अंतराने 2 टिपा मारून घेणार आहे. म्हणजे डिझाईनही दिसायला सुंदर दिसते आणि जो आपला पॅच जो आहे तोही व्यवस्थित येतो. आणि पायपिंग वरही आपल्याला डबल टिप मारल्या जाते म्हणजे पायपिंग पण एकदम सुपेरियर आणि व्यवस्थित दिसायला दिसते. ह्या पद्धतीने मी दुसऱ्या साईडला टिपा मारून घेणार आहे. दोन्ही साईडला टिप मारून झालेली आहे. म्हणजे एकूण 3 टिपा मारल्या गळ्याच्या साईडने. हे आपली डिझाईन तयार झाली. आता आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचे आहेत. तर पोटली बटन तयार करून घेतले आणि पोटली बटन तयार करून 1-1 इंचाच्या किंवा 1.5 इंचाच्या तुमच्या आवडीनुसारही तुम्ही हे डिझाईन तयार करू शकता. ह्या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजला गळ्याला जे आहे ते पोटली बटन लावून घेतले. 1 ते 1.5 इंचावरच मी पोटली बटन लावलेले आहेत. चला तर मग ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो पटकन पाहता येईल. तर पोटली बटन जे आहे ते लावून तयार झालेले आहेत. चला मग डिझाईन तुम्हाला नक्की आवडली असेल तर एक लाईक मात्र करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.